भुमिका घेऊ ना सरकार हे भशेन जर सरकार चलत जाल्यार फुडें चलतले काय हांवें जेन्ना ठराव मांडलो की DSS कमिशन हा ते ठराव भायर मारलो हांवें सांगले युवकांक बेकारी भत्ता दिवचो तो ठराव भायर मारलो पण हे सगळे करपाक म्हाका दिसता भाजपच्या सरकारा परस आमी पर्याय ना फक्त परिवर्तन हाडटलो जाल्यार भाजपचं सरकार जावं कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी मॅडम फारिया मौलाना आमचे भटजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक इतर सगळे मान्यवर पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येन हांगा उपस्थित म्हापशेच्या माता भगिनी आणि बंधू तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांव आमचे उमेदवार बाबूशाक हांव परबी दिता आणि आजूच सांगता की 6 तारखेक तो निकाल जातलो त्या निकालात भारतीय जनता पक्षाक म्हापशा सकट मेजॉरिटी मेळटली आणि भारतीय जनता पक्षाची सरकार करपाची गरज ना अशें तरेचे अडचण आमी खूब पळयल्यो आणि आमचो खंय तरी स्फोट न करता 4 तारखेक सगळ्यांक उत्तर दितले 4 तारखेक सगळ्यांक उत्तर दितले आणि भ्रष्टाचार आसतलो ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सामान्य मनशाक सोदोवपाची कामां ह्या सरकारान केल्ली आसात आणि तयार करपाचें पडटलें इलेक्शनाक तरी अशे तरेच्यो वायट गोष्टी आमी करून दिवची ना अशे तरेचे भ्रष्टाचार आमी करून दिवची ना अशे तरेचे लोकांक सोदोवपाची कामां आमी करून दिवची ना आणि योग्य त्या मार्गान सगळशील मार्गान आमी हे सगळ्यांमध्ये दुखावूंक लायतले भ्रष्टाचार खंय पावलो बेकारी खंय पावली म्हारगाय खंय पावली सामान्य मनशाक आज जगणे मुश्कील जाल्ले आसा हे जगणे कोणे मुश्कील केला हाची जबाबदारी कोण घेता ही जबाबदारी कोण हेजे ते दुखोवपाची गरज ना केंद्रात तुमचे सरकार आसा राज्यात तुमचे सरकार आसा हांगा कितले फावटी पेट्रोल दर वाड जाता कितले तरी सगळे गोष्टी वाडटात हांगा कोणाचो कंट्रोल कोणाक ना हे जे सरकारात चल्लां हे सरकारान सगळ्या मंत्र्यांक सगळ्या आमदारांक विरोधी आमच्या काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांक मोकाट सोडले चार दिवसा पयलीं भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युतीची घोषणा केली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 8 जागो 1 जागा ही इंडिपेंडेंट लढयतली म्हटलेले आणि युती दोगूय भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हांच्या पाठबळाचेर इंडिपेंडेंट उमेदवार कुंभारजुळे मतदारसंघात लढतलो अशें म्हटलेलें आणि भारतीय जनता पक्षाक 31 जागा भारतीय जनता पक्ष लढयतलो अशें म्हटलेलें भारतीय जनता पक्षान आपल्या पहिल्या यादयेत 22 उमेदवार घोषित केले तुमचे पर्यंत सगळ्यांनी ही नावां पाविल्ली आसात ताच्या नंतर भारतीय जनता पक्षाची दुसरी यादी 1-2 दिवसानंतर घोषित झाली खूप जणांची उत्सुकता आणि उत्कंठा वाढवणारी ही यादी असली तुम्ही खूप जण फोन करताले परत आणि आम्ही येता आणि प्रत्यक्ष रात्री लेट नाईट तुमच्या सगळ्यापर्यंत ही 8 जणांची यादी पावली असा 6 जणांची यादी पावली आसा 2 वाढले किती 2 वाढपाचे असतात म्हणून 8 आहे अजून 3 जण उरलेले असतात नावेली कुडतरी आणि वेळी ह्या 3 मतदारसंघ उरलेले असतात ह्या मतदारसंघात साधारणपणे काही जण आमकां अप्रोच जाल्ले असतात प्रत्यक्ष बीजेपी ऐवजी इंडिपेंडेंट योग्य इंडिपेंडेंटाक फील्ड करप किंवा सपोर्ट करप स्ट्रॅटेजी
आमी वर्कआउट करता एकूणच ते पूर्ण झाले की आम्ही सांगतात तुमकां कितें एकूण जे 22 आणि 28 सीट घोषित झाल्यात भारतीय जनता पक्षाचे त्याच्यामुळे एक कुतूहलाचे आणि उत्कंठेचे जे हे असले ते सोंपलेले आसा सगळीकडे काम सुरू झाले आसा उत्साह आसा आणि खऱ्या अर्थान राजकीय परिवर्तन करपाक गोयची जनता तयार आसा अश्यो सिग्नल्स गोयभर चोहो कडल्यान येतात फुडल्या प्रचाराच्या काळात भारतीय जनता पक्षाचे स्टार कॅम्पेनर्स हांगा येतले आतापर्यंत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी हांचे येणे सुषमाजी लोकसभेच्यो नेते आमचे सुषमाजी राजनाथ सिंग जी रविशंकर प्रसाद गोपीनाथ मुंडेजी हेमा मालिनी नवजोत सिंग सिद्धू स्मृती इराणी हांचे येणे अरुण जेटलीजी हांचे येणे कन्फर्म जाल्ले आसा अजून ह्या यादयेंत भर पडटली एडिशन जाली कन्फर्म जाली की आमी तुमकां सांगतले एकूण गोव्यात प्रचाराचो नेट प्रचाराक जोर निश्चित आता येतलो खंय पक्षाचे काम वाडले ताच्या बरोबर इच्छुक उमेदवाराची संख्या वाडलेली पण इच्छुक उमेदवाराची संख्या वाढल्यामुळे खंय तरी ओढाताण थोडीशी झाली पण प्रत्यक्षात आज 28 जागो आमच्यो आतापर्यंत घोषित जाल्यात आणि सगळे जण कामाक लागलेले आसात म्हाका सांगपाक आनंदय दिसता आणि अभिमानय दिसता की 28 जागांत कोणूच खंयच्या तरी आमदाराचो नेत्याचो पूत किंवा धूव किंवा सून किंवा बाय भाव किंवा चुलतो किंवा पुतणे असे कोणूच ना केवळ ना इतलेच न्ही असो भारतीय जनता पक्षाच्या खंयच्याच नेत्याकडल्यान प्रयत्नय जालो ना हे भारतीय जनता पक्षाचे वेगळेपण आसा आणि वैशिष्ट्य आसा हे हांव अभिमानान तुमच्या समोर नमूद करता गोयचो प्रचाराची समिती आमची आसा एकूण प्रचाराची धुरा ही आमचे ज्येष्ठ नेते खासदार श्रीपादजी नाईक गोयच्या प्रचाराची धुरा सांभाळटले येणाऱ्या काळात काही महाराष्ट्रवादी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आमची अशी एखादी एक सभा सुरुवातीक जातली टेंटेटिव्ह तारीख 12 तारीख ठरलेली आसा फोणे पहिली फोण्या ठरल्या म्हाका जे नमूद करपाचे असले हांवें केल्ले आसा फुडें सगळे जालेली सगळे सगळे क्लियर सेम गोविंद पर्वतकर पुण्याचे सगळे कोणते स्थान उपाध्याय ज्यांचे कन्फर्म झाले आसा तांची नांवां हांवें सांगल्यात आणि एडिशनल कन्फर्मेशन मेळटली की त्या वेळार आमी तुमकां सांगता जाहीरनामा संयुक्त जातलो काय एकट्याचोच वेगळो जातलो भाजपचो वेगळो आणि गोवाचो वेगळो असे जातले काय तुम्ही दोघे जण एकत्र करता युतीचा जाहीरनामा म्हणून आम्ही वेळोवेळी सांगत वता ह्यो गोष्टी सांगत वतले युतीचो कॉमन एजेंडा असतो मिनिमम प्रोग्राम जो असतो कॉमन मिनिमम प्रोग्राम तो येणाऱ्या